नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या पिकाचा पीक विमा हा उतरवला असेल. त्याचबरोबर तुमच्या सातबाऱ्यावर तुमच्या पिकाची नोंद असणं सुद्धा गरजेचे आहे. तर मग आता पिकाची नोंद घेण्यासाठी आपल्याला करावी लागते ती म्हणजे पीक पाहणी. तर मित्रांनो, तुम्ही अद्यापही जर पीक पाहणी केली नसेल तर तुम्हाला तुमच्या शेतातील पिकाचं जर कुठल्याही प्रकारचं नैसर्गिक संकट आलं आणि नुकसान जर झालं तर तुम्हाला इन्शुरन्स मिळणार नाही. तर मग आता ही पीक पाहणी कशी करायची, त्याचबरोबर मित्रांनो ए टू झेड लाईव्ह प्रोसेस आपण शेतामधून पाहणार आहोत. तर मग आता पीक पाहणी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा. त्यानंतरच तुमचा जो आय डी बनणार आहे हा आय डी कसा मिळेल हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो समजणार आहे. तर मित्रांनो, आता पीक पाहणी कशी करायची, चला करूया या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, पीक पाहणी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधून ई पीक पाहणी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉलेशन करायचं आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे. ई पीक पाहणी ॲप्लिकेशन फ्रीमध्ये आहे, तर तुमच्याकडे फक्त एक अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे. तर आता ई पीक पाहणी नावाचं ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉलेशन करून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ई पीक पाहणी नावाचं जे ॲप्लिकेशन आहे हे इन्स्टॉल झालं आहे. तर याला आपल्याला पूर्णपणे प्रोसेस देऊन आपल्याला ओपन करून सुद्धा घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲलो करून आपल्याला संपूर्ण प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे. जो आपला विभाग येत असेल तो विभाग निवडायचा आहे. माझा विभाग या ठिकाणी अमरावती येत असल्यामुळं या ठिकाणी मी अमरावती निवडणार आहे. अशा प्रकारे अमरावती निवडल्यानंतर मित्रांनो या हिरव्या बटनावर आपल्याला टच करायचं आहे. त्यानंतर टच करताना या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिसेल: ई पीक पाहणी, DSC, लॉग इन पद्धत, शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर. तर या ठिकाणी मित्रांनो मी शेतकरी म्हणून लॉग इन करणार आहोत. तर अशा प्रकारे शेतकऱ्यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला जोही आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे नंबर टाकल्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जोही आपला सांकेतिक क्रमांक होता, ज्यावेळेस आपण मागच्या वेळेस ई पीक पाहणी केली असेल, खरीपची केली असेल, मागच्या वर्षी केली असेल, तर आपला ई पीक पाहणीचा जोही सांकेतिक क्रमांक असेल तो तुमच्या मोबाईलवर मेसेजच्या स्वरूपात तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी माझे 3 शेतकरी असल्यामुळं या ठिकाणी मी 3 शेतकऱ्यांचं ई पीक पाहणी करणार आहेत. आणि तुम्हाला जर तुमचा सांकेतिक क्रमांक तुम्ही विसरला असाल तर सांकेतिक विसरला या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सांकेतिक क्रमांकसुद्धा मित्रांनो तुम्हाला दिसणार आहे. तर मी माझा सांकेतिक क्रमांक या ठिकाणी ब्लर करूनसुद्धा ठेवला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सांकेतिक क्रमांक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हिरव्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं संपूर्ण ॲप्लिकेशन हे ओपन होईल. तर या ठिकाणी आपल्याला 6 ऑप्शन दिसेल: कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड करा, पीक माहिती मिळवा, गावाचे खातेदारांची पीक पाहणी बघा. आपल्याला पीक माहिती नोंदवा जे 2 नंबरचा ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण भरपूर असे ऑप्शन आपल्याला दिसेल. तर या ठिकाणी खाते क्रमांक आपल्याला सर्वप्रथम निवडायचा आहे. त्यानंतर जोही आपला गट क्रमांक असेल, ज्यावेळेस आपण पीक विमा भरला जो गट क्रमांक टाकला असेल तो या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. तो निवडल्यानंतर मित्रांनो क्षेत्रफळ या ठिकाणी ॲटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर हंगाम, संपूर्ण वर्ष किंवा रब्बी आपल्याला जे असेल ते निवडायचं आहे. तर आपण रब्बीसाठी पीक विमा भरला तर रब्बी निवडायचा आहे. त्यानंतर पिकाचा वर्ग, जेही पीक आपण पेरलं असेल, निर्वळ पीक, एक पीक असेल, मिश्र पीक म्हणजे जास्त पीक असेल, पॉलिश हाऊस, शेडनी डॉस पीक असेल, तर या ठिकाणी आपण एकच पीक निवडलं म्हणून एकच पीक निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं पीक कोणतं आहे, पीक आहे किंवा फळबाग, तर या ठिकाणी आपण पीक आहे म्हणून पीक निवडायचं आहे. त्यानंतर पिकांचं जेही या ठिकाणी आपण जेही पीक या ठिकाणी पेरलं असेल ते पीकसुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी मी चना म्हणजे हरभरा पेरला आहे, तर या ठिकाणी मी हरभरा मित्रांनो निवडणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण हरभरा निवडला आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जेही क्षेत्रफळ आपण पेरलेलं होतं ते क्षेत्रफळसुद्धा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. परत पूर्ण क्षेत्रफळ यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जलसिंचनाचं साधन तुमच्याकडं विहीर असेल, कालवा असेल किंवा बोर असेल ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर त्याचबरोबर सिंचन पद्धती तुम्ही ठिबकवर पेरला आहे, तुषारवर पेरला आहे किंवा अन्य कोणता प्रकार असेल तर तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर मित्रांनो लागवडीचा दिनांकसुद्धा या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी 5 तारीख आहे, 5 तारीख निवडली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढे जा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्व्हर थोडं डाऊन आहे, त्यामुळे थोडा वेळसुद्धा लागू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो ज्याही गटामध्ये आपण असेल, ज्याही गटाचा आपण क्षेत्रफळ पेरलं असेल ते या ठिकाणी
तर मित्रांनो, आपण जर योग्य गटात बसेल असेल किंवा योग्य गटात ई पीक पाहणी करत असेल तर अद्ययावत करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती व्यवस्थित असेल तर या ठिकाणी छायाचित्रसुद्धा एक आपल्याला निवडायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण गटातून डायरेक्ट फोटो काढायचा आहे आणि ओके यावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर ॲलो लिमिटेड ॲसेस संपूर्ण ॲसेस आपल्याला द्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो छायाचित्र क्रमांक 2 सुद्धा आपल्याला निवडून घ्यायचा आहे आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी हिरवी टिक मार्क खाली असेल त्यावर सुद्धा आपल्याला क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण व्यवस्थित भरली का ते सुद्धा पाहून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी चौकोनी डबा दिसेल, वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याने मी घोषित करत आहे। यात क्लिक करून पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती जर व्यवस्थित असेल तर आपला अर्ज हा व्यवस्थितपणे सबमिटसुद्धा होणार आहे। तर या ठिकाणी संपूर्ण अर्ज आपला व्यवस्थित सबमिट झाला, ठीक आहे या बटनावर क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो पिकांची माहिती पहा यावर आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी दिसेल। जर आपल्याला काही दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि कायमचं जर पुन्हा डिलीट करायचं असेल तर नष्ट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। दुरुस्ती करून आपण या ठिकाणी जर काही चुकीची माहिती टाकली गेली असेल तर या ठिकाणी सुद्धा दुरुस्त करता येऊ शकतं। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करायची आहे। ई पीक पाहणी केल्यानंतर मित्रांनो तुमचं संपूर्ण क्षेत्रफळ, संपूर्ण पिकाची माहिती तुमच्या सातबाऱ्यावर येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही एकदम फ्रीमध्ये तुमची ई पीक पाहणी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अशा प्रकारे करू शकता। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि मित्रांनो माहिती तुमच्या कामाची असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करायचा आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या पिकाची ई पीक पाहणी करता येईल। तर मित्रांनो वाट पहा पुन्हा एका नवीन योजनेची, नवीन व्हिडिओची। चॅनल पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे।